पिटू आम्हाला ऐकून घ्या. पिटूला फोन करा, पिटूला फोन करा. तिथं गेलं रात्री 9 वाजता फोन नाही सुजय विखे आणि निलेश लंके यांच्यात लोकसभा निवडणुकीची चुरस वाढली आहे. त्यातच एका व्हायरल व्हिडिओवरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. पाहूयात तो व्हायरल व्हिडिओ. मला माझं काही करत नाही. पिटूला फोन करतो, समजतो पिटू खाली फोन हॅलो हॅलो पिटू आम्हाला ऐकून घ्या. ऐकून घ्या माझं. पिटूला फोन करा. तिथं गेलं रात्री 9 वाजता फोन नाही यानंतर काय बोलते काही राहायला लागलं. त्याचं झालं असं की देऊळगाव येथे सुजय विखेंच्या प्रचारासाठी गेले असता जाधव नावाच्या व्यक्तीने कोरोनाच्या काळात घडलेला सर्व प्रकार सांगितला. ते सांगत असताना त्या व्हिडिओमधील काही भाग कट करून त्यामधून सुजय विखे यांची बदनामी करण्याचा विरोधकांचा डाव होता असा दावा विखे समर्थकांनी केलाय. या व्हायरल व्हिडिओ मागील खरी स्टोरी वेगळीच आहे. पाहूयात खरा व्हिडिओ. 11 दिवस नाही गेला म्हणजे तात्याला फोन करा. तात्या मला माझं काय करत नाही काय पिटूला फोन फोन करा का हॅलो हॅलो पिटू ऐकून घे मी काय सांगतो. ऐकून घ्या माझं. पिटूला फोन करा. तिला गेलं रात्री 9 वाजता फोन नाही मावाकडे कधी जाधव यांची आई कोरोनाच्या काळात उपचारासाठी निलेश लंके यांच्याकडे 11 दिवस होती. त्यानंतर विखेंना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही असं ते सांगत होते. अशा प्रकारे समोरच्या उमेदवाराला बोलू नये यासाठी थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र विरोधकांनी तो व्हिडिओ कट करून त्याचं षडयंत्र केल्याचा आरोप माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केला आहे. नगर तालुक्यामध्ये देऊळगावला प्रचार सभेच्या निमित्ताने आमची एक बैठक होती. त्या बैठकीमध्ये उमेदवार खासदार सुजय विखे पाटील मी स्वतः त्या बैठकीला उपस्थित होतो. आणि त्या जाधव नावाच्या ज्या व्यक्तीने जी काही तक्रार केली होती त्या तक्रारमध्ये जो काय आता व्हिडिओ फिरतोय दाखवला जातोय तो पूर्णतः कट करून तो व्हिडिओ दाखवण्याचं काम होतंय. प्रत्यक्ष त्याच्या व्हिडिओमध्ये अशी एक गोष्ट त्यांनी स्वतःहून सांगितली होती का निलेश लंकेच्या प्रतिष्ठानला मी माझी ॲडमिट केली होती आणि माझी ॲडमिट केल्यानंतर तिचा स्कोअर 2चा होता आणि नंतर त्यांनी कुठं खाजगी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केली याची काही कुठल्या प्रकारची कल्पना नव्हती. आणि मग ते उमेदवाराच्या विरुद्ध एक आरोप करण्याचं काम करत होते, परंतु हे चुकीच्या पद्धतीने बोलल्या जात होतं म्हणून त्यांना आम्ही शांत करण्याचा प्रयत्न करत होतो. याच्यापेक्षा दुसरा कुठल्या प्रकारचा हेतू नव्हता. आणि प्रत्यक्ष आता तो जो व्हिडिओ फिरतोय तो व्हिडिओ पूर्णपणे कट केलेला व्हिडिओ आहे. फक्त विखेपुरताच तो जे काही बोलला आहे तेवढाच व्हिडिओ दाखवला, परंतु इतर जे काही लंकेच्या बाबतीत किंवा तिथं करोना सेंटरमध्ये ॲडमिट केलं आणि मग तिथं त्रास व्हायला लागला, तिथून मग तिने तिथून डिस्चार्ज द्यायला लावला, हा व्हिडिओ काय त्यामध्ये काही कुठल्या प्रकारचा आलेला दिसत नाही.